नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज आणि द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजेच SI युनिट हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण मास आणि वेटबद्दल, व्हॉल्यूम, डेन्सिटी, टेम्परेचर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूयात. मास आणि वेटमधील फरक. मास आणि वेट. मास म्हणजे प्रत्यक्षात काय असते? समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टचं मास हे याच्या आतमध्ये प्रेझेंट असलेल्या छोटे छोटे डॉट्स याच्यावर याच्यावर डिपेंड आहे. म्हणजेच मास ही त्याच्या आतमध्ये असलेल्या प्रमाणावर डिपेंड आहे, प्रेझेंट इन इट. म्हणजेच याला आपण असे पण म्हणू शकतो की मास ऑफ अ सबस्टन्स is the amount of matter present in it. आणि दुसरा पॉइंट म्हणजे मास हे does not change in one place to another place. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मास समजा एक व्यक्ती जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली, म्हणजेच अर्थवरून जर स्पेसमध्ये गेली, तर त्याचे मास ही सारखेच राहील. आणि वेटमध्ये मासच्या अपोजिट, म्हणजेच वेट is the force exerted by gravity on a object. याचा अर्थ असा होतो की एखाद्या ऑब्जेक्टवर जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला, म्हणजेच ग्रॅव्हिटीनुसार जर फोर्स अप्लाय होत असेल, ग्रॅव्हिटी फोर्स अप्लाय होत असेल एखाद्या ऑब्जेक्टवर, तर त्याला आपण वेट असे म्हणतो. तर त्याच्या मासला आपण वेट असे म्हणतो. आणि दुसरा पॉइंट म्हणजे वेट इज चेंज इन वन प्लेस टू अनदर प्लेस. याचाच अर्थ असा आहे की वेट हे एका जागेहून दुसऱ्या जागेवर
एखादा व्यक्ती जर अर्थवरून जर स्पेसमध्ये गेला तर त्याचं वेट हे चेंज होईल, मास हे चेंज होत नाही. थांबा 2 मिनिटं, आपण समजून घेऊया एक्झाम्पलद्वारे. समजा एका व्यक्तीचं मास हे 55 किलो आहे आणि वेट हे सुद्धा 55 किलो आहे, बरोबर. तर हा व्यक्ती जर स्पेसमध्ये गेला तर त्याचं मास हे 55 किलोच राहील आणि वेट हे चेंज होईल. या फरकमध्ये पण असंच दिलंय की मास हे एका जागेवरून जर दुसऱ्या जागेवर गेले तरी चेंज होत नाही आणि वेट हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेले तर चेंज होते. याच्यावरूनच आपल्याला कळतंय की वेट आणि मास म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही जर कळाले नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, काही हरकत नाही. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. आपल्याला याच्यावरून लक्षात येते की 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम. आपण दुकानात गेल्यावर दुकानदाराला आपण म्हणतो की 1 किलो साखर द्या, तर दुकानदार वजन काट्यावर आपल्याला ती साखर मोजून देतो. तर तुम्ही त्याचं निरीक्षण पण केलं असेल, ऑब्झर्वेशन पण केलं असेल की तो कसा मोजून देतो. 1000 ग्रॅम जर झालं तर 1 किलो होते. आणि चला तर आपण आता पुढचा टॉपिक आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टने या पूर्ण युनिवर्समध्ये स्पेस ऑक्युपाय करत असला तर या ऑब्जेक्टने जेवढा स्पेस ऑक्युपाय केलेला आहे त्या स्पेसला आपण व्हॉल्यूम असे म्हणतो, बरोबर. आणि या व्हॉल्यूमचे युनिट आहे SI युनिट. असे आहे की लेंथ क्यूब. लेंथ क्यूब म्हणजे लेंथचा SI युनिट आहे मीटर क्यूब. म्हणजेच व्हॉल्यूमचं पण युनिट SI युनिट हे मीटर क्यूबच असेल. आपण आता लिटर बद्दल थोडी चर्चा करूया. तुम्ही
जर दुकानात गेले, दूध डेअरीवर गेले किंवा किराणा दुकानात गेले तर तुम्ही दुकानदाराला डायरेक्ट काय म्हणता, 1 किलो शुगर, सॉरी 1 लिटर तेल द्या, किंवा डेअरीत गेले की म्हणता 1 लिटर दूध द्या. तर दुकानदार आपल्याला 1 लिटर दूध देतो. तर आपण ते विचार केला असेल तर विचार केला की लिटर हे फक्त मोजमाप करण्यासाठी, मेजरमेंट करण्यासाठी वापरलेले एक युनिट आहे. पण प्रत्यक्षात हे युनिट नसते. यूज फॉर व्हॉल्यूम. म्हणजे लिटर हे व्हॉल्यूमचे मोजमाप करण्यासाठी वापरलेले एक एकक आहे, युनिट आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, बरोबर. आणि 1000 मिलीलिटर, सॉरी 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1000 डेसिमीटर क्यूब. व्हॉल्यूम म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर स्पेस ऑक्युपाय करत असला, स्पेस ऑक्युपाय म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर या पूर्ण युनिवर्स मध्ये काही स्पेस ऑक्युपाय करत असेल, तर जेवढा त्या ऑब्जेक्टने स्पेस ऑक्युपाय केला आहे, तर त्या स्पेसला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. व्हॉल्यूम असं म्हणतो, बरोबर. आणि त्या व्हॉल्यूमचे युनिट आहे मीटर क्यूब. मीटर क्यूब. याच्या पुढचा टॉपिक आहे व्हॉल्यूम च मेजरमेंट करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात. पहिला इन्स्ट्रुमेंट आहे ब्युरेट. दुसरा इन्स्ट्रुमेंट आहे पिपेट. तिसरा इन्स्ट्रुमेंट आहे ग्रॅज्युएटेड. चौथं इन्स्ट्रुमेंट आहे तिसरं इन्स्ट्रुमेंट आहे ग्रॅज्युएटेड सिलेंडर. चौथं इन्स्ट्रुमेंट आहे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. हे चारही व्हॉल्यूम मेजरमेंट करण्यासाठी वापरले गेलेले इन्स्ट्रुमेंट आहेत.
याच्या पुढील टॉपिक आहे आपला डेन्सिटी. तुम्हाला तर प्रश्नच पडला असेल की डेन्सिटी म्हणजे काय. डेन्सिटी म्हणजे, आता आपण डेन्सिटी हा टॉपिक समजून घेऊया. डेन्सिटी म्हणजे काय. डेन्सिटी म्हणजे दोन प्रॉपर्टीचे तिथं डिस्कस केलेलं आहे. म्हणजेच दोन प्रॉपर्टी मिळून तिथं डेन्सिटी तयार झालेली आहे. पहिली प्रॉपर्टी आहे मास. डेन्सिटी इक्वल्स टू मास. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. या मास आणि व्हॉल्यूम ह्या दोन प्रॉपर्टी मिळून डेन्सिटी तयार झालेली आहे. बरोबर. आता आपण याचे युनिट बद्दल डिस्कस करूया. डेन्सिटी चे युनिट पाहूया. डेन्सिटी SI unit of SI unit of density equal to SI unit of mass अपॉन मध्ये SI unit of व्हॉल्यूम. आता आपण डेन्सिटीचं जर युनिट काढायचं म्हणलं तर मास आणि व्हॉल्यूमचं पण युनिट घ्यायला लागेल. तर इथे जसं तसे. आणि आता इथे घेऊया मासचं SI युनिट काय आहे, किलोग्रॅम. बरोबर. आणि अपॉन मध्ये व्हॉल्यूमचं युनिट काय आहे, मीटर क्यूब. बरोबर. तर इथे आपण किलोग्रामच्या जागी 1 किलोग्राम म्हणजे आपण काय म्हटलं होतं, 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम. बरोबर. तर आणि मीटरच्या जागी आपण सेंटीमीटर सुद्धा घेऊ शकतो. म्हणजेच असे डेन्सिटीचे युनिट, डेन्सिटी इक्वल टू ग्रॅम अपॉन सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटीचा युनिट आहे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. जर डेन्सिटी जर लेस असली, समजा एक ऑब्जेक्ट आहे. जर या ऑब्जेक्टची डेन्सिटी ही लेस असली, तर या ऑब्जेक्टची जर डेन्सिटी लेस असली तर या ऑब्जेक्टच्या आतमधील असलेले प्रेझेंट असलेले मॉलिक्युल्स हे एकमेकांच्या थोड्याशा अंतरावर राहतील. म्हणजे जास्त क्लोजली पण नाही आणि जास्त अंतरावर पण नाही.
एका समांतर अंतरावर राहतील आणि जर डेन्सिटी ही मोर जर असली म्हणजे जास्त जर असली तर या ऑब्जेक्टच्या आतमधले जे पार्टिकल्स आहेत, जे आतमध्ये पार्टिकल प्रेझेंट आहेत, त्या पार्टिकल मधील अंतर हे एकदम क्लोज राहील. बरोबर, त्या पार्टिकलच्या अंतर हे एकदम क्लोज राहील. क्लोज केव्हा राहील? डेन्सिटी जास्त असल्यावर आणि समांतर अंतरावर राहील. जास्त अंतर पण नाही, जास्त दूर पण नाही आणि जास्त एकदम क्लोज पण नाही. त्यालाच आपण तेव्हाच ती डेन्सिटी लेस राहील. बरोबर. आता आपण याच्या पुढचा भाग टेम्परेचर पाहूया. टेम्परेचर टेम्परेचर हे आपण कॉमन टेम्परेचर हे कशात मोजतो आपण, आपल्याला माहितीच आहे. बरोबर. टेम्परेचर is measured in कशामध्ये मोजतो आपण? डिग्री सेल्सिअस मध्ये. बरोबर. एक फॅरनहाइट मध्ये पण मोजतो, एक केल्विन मध्ये मोजतो. आपण तर मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिले होते एक टेबल. त्या टेबलमध्ये आपण बेसिक युनिट्स पाहिले होते, फंडामेंटल युनिट्स. त्या फंडामेंटल युनिटचे आपण SI सिस्टीम सुद्धा पाहिले होतं. तर केल्विन हे कशाचं युनिट होतं सांगा बरं का? केल्विन हे टेम्परेचरचं युनिट होतं. टेम्परेचर. बरोबर. थर्मोडायनामिक टेम्परेचरचं युनिट होतं ते केल्विन. युनिट ऑफ थर्मोडायनामिक टेम्परेचर. थर्मोडायनामिक टेम्परेचरचं हे युनिट केल्विन होतं. बरोबर. टेम्परेचर या टॉपिकमध्ये असं दिलंय आपल्या अशा प्रकारच्या NCERT बुकमध्ये, सॉरी 11वीच्या NCERT बुकमध्ये असे टेम्परेचर या टॉपिकमध्ये असे हे दिलेले आहेत तीन थर्मोमीटर. पहिला थर्मोमीटर केल्विन, दुसरा थर्मोमीटर सेल्सिअस आणि तिसरा थर्मोमीटर फॅरनहाइट. बरोबर. तर सेल्सिअस थर्मोमीटर हा आणि फॅरनहाइट थर्मोमीटर हा, सेल्सिअस थर्मोमीटर हा 0 डिग्री सेल्सिअस. बरोबर. सेल्सिअस थर्मोमीटर हा 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे आणि फॅरनहाइट हा 32 डिग्री फॅरनहाइट ते 212 डिग्री फॅरनहाइट पर्यंत थर्मोमीटर आहे. बरोबर. आणि या दोन थर्मोमीटर मध्ये 2 पॉइंट असे दिलेले आहेत, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. बरोबर. आणि या दोन थर्मोमीटरचे रिलेशनशिप सेल्सिअस आणि फॅरनहाइट थर्मोमीटरचे रिलेशनशिप हे एकमेकांमध्ये आहे. बरोबर. असे फॅरनहाइट आणि सेल्सिअस या दोघांचे रिलेशनशिप आहे डिग्री फॅरनहाइट इक्वल टू 9.5 कंसामध्ये डिग्री सेल्सिअस प्लस 32
असे रिलेशनशिप या दोन थर्मोमीटरमध्ये आहे, सेल्सिअस आणि फॅरनहाइटमध्ये. केल्विन आणि सेल्सिअसमध्ये सुद्धा रिलेशनशिप आहे. केल्विन के इक्वल्स टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 केल्विन हे या दोन थर्मोमीटर मधील रिलेशनशिप आहे, केल्विन आणि सेल्सिअस मध्ये. आता इथे एक ट्विस्ट आहे, एक इंटरेस्टची गोष्ट आहे. एक सेल्सिअस थर्मोमीटरवर नोट करून घ्या, सेल्सिअस थर्मोमीटरवर 0 डिग्री सेल्सिअस हा 0 डिग्री सेल्सिअस आणि केल्विनवर 0 डिग्री सेल्सिअस स्केलवर हा निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवू शकतो, बरोबर, 0 डिग्री सेल्सिअसच्या नंतर. पण यामध्ये याच्या अपोजिट केल्विनमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू प्रेझेंट पॉसिबल नसते. टेम्परेचरमध्ये केल्विन या स्केलवर निगेटिव्ह व्हॅल्यू पॉसिबल नाही आहे. पण सेल्सिअस स्केलवर टेम्परेचर हे 0 डिग्रीच्या निगेटिव्ह व्हॅल्यू ही पॉसिबल आहे, निगेटिव्ह टेम्परेचर ही पॉसिबल आहे सेल्सिअस थर्मोमीटरवर. चला तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण एवढेच पाहूयात. याच्या पुढील भाग हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.